मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांना रोजगार प्राप्तीसाठी आपलं चॅनल काम करत असतं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत 350 पेक्षा जास्त सहकारी संस्था नोंदणी झालेल्या आहे. आता त्यांची नोंदणी झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टेंडर विषयी त्यांना मार्गदर्शन करतोय. आपल्या चॅनलचं मूळ उद्दिष्ट असं आहे की जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने आपण शासकीय टेंडर्स घेऊन किंवा शासनाची जे काही कामं असतात तर ते कामं घेऊन आपण कसं बेरोजगारावर मात करू शकतो आणि आपण आपला व्यवसाय कसा उभारू शकतो यासाठी आपलं चॅनल काम करत असतं. आपण जर या चॅनलवर जर प्रथम आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. आपल्या चॅनलमध्ये आपण नवनवीन जशी माहिती देतो तर आजचा आपण असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आजचा महत्त्वाचा आपला विषय आहे एकल मालकी कंपनी, ज्याला की आपण म्हणतो प्रोप्रायटरशिप. तर प्रोप्रायटरशिप रजिस्ट्रेशन्स खूप जणांनी ऐकलं असेल की प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन असतं किंवा प्रायव्हेट लिमिटेडचं असतं. पण मुळात एकल मालकी कंपनी का स्थापन करायची, या स्थापनेचे फायदे काय काय असतात, ही स्थापना कुठे करायची आहे, यासाठी किती खर्च लागतो, ही गोष्ट आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकल मालकी कंपनी काय असते, तिला कुठल्या नावाने मार्केटमध्ये संबोधतात आणि यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात, हे सर्व गोष्टीचे व्हिडिओजच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी इथे शिकणार आहोत. या विषयावर आपले ऑलरेडी काही व्हिडिओ सुद्धा आले होते, पण व्हिडिओ खूप शॉर्ट होते, ज्यामध्ये पुरेपूर माहिती आपण दिली नव्हती. पण आज सर्वांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला एकल मालकी संस्था याबद्दल जास्तीत जास्त माहिती पाहिजे. त्याकरिता आपण हा आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून एखादी जर इन्फॉर्मेशन मिस झाली तर तुम्हाला अगोदरची किंवा नंतरची गोष्ट जी आहे ती प्रॉपर लक्षात येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर आपल्याला एक प्रकारचं कुठल्या तरी प्रकारचं आपल्याला एक रजिस्ट्रेशन आवश्यक असतं. व्यवसाय सुरू करताना रजिस्ट्रेशन नसेल तर तो व्यवसाय पूर्णपणे लिगलाइज होत नाही. काही नगरपालिका असतील, आपण एखाद्या खेड्यामधून असाल, शहरामधून असाल, तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे आपल्याला जर आपला काही छोटा मोठा व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर आपल्याला काही नोंदणी करणं अपेक्षित असतं. व्यवसाय केल्यानंतर आपल्याला इन्कम टॅक्स असतो, जीएसटी असतो, पण त्या अगोदर सुद्धा प्रथम नोंदणी ज्याची असते की ज्याने आतापर्यंत व्यवसायासाठी कुठेच नोंदणी केली नाही, ज्यांच्याकडे कागदपत्रच नाहीये, अशा व्यक्तीला असं वाटतंय की नाही, मी कुठेतरी माझा एक चांगला व्यवसाय मला सुरुवात करायचा आहे, मला चांगली एखादी व्यावसायिक आयडियाज माझ्याकडे आहे आणि त्या रिलेटेड मला माझं एक लायसन बनवायचं आहे. त्यासाठी शून्यातला जो व्यक्ती आहे त्याला मी म्हणतो स्टार्टअप. तर त्या व्यक्तीला सर्वप्रथम कुठलं लायसन्स त्यांनी काढायला पाहिजे, जेणेकरून त्याच्या व्यवसायाचं एक रजिस्ट्रेशन होईल. तर त्या रजिस्ट्रेशनची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू. आजचे रजिस्ट्रेशन त्या व्यक्तीसाठी आहे की जो व्यक्ती फक्त एकल मालकी कंपनीसाठी कॅपेबल होतो किंवा इलिजिबल होतो. तर तो व्यक्ती कोण? म्हणजे तो एका कंपनीचा, एका संस्थेचा, एका फर्मचा जो एकच मालक आहे की ज्यावर फक्त त्याचाच पूर्णपणे अधिकार आहे, अशा कंपनीला आपण एकल मालकी कंपनी म्हणतो. काही जण याला प्रोप्रायटरशिप फर्म सुद्धा म्हणू शकतात. आणि या फर्मसाठी जे लायसन्स लागतं, तुम्ही ऐकलं असेल, शॉप ॲक्ट लायसन, उद्योग आधार, ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र. मग यापैकी महत्वाचं लायसन कुठलं की जेणेकरून माझी एकल मालकी कंपनी स्थापन होईल? तर तो सर्टिफिकेट आपण एक एक रीतसर समजावून घेऊ. त्या अगोदर आपल्याला महत्वाचा विषय सांगतो की एकल मालकी कंपनी काय असते. तर एकल मालकी कंपनी समजावून घ्या. एक व्यक्तीच्या नावाने तयार केलेली व्यवसाय संस्था, संस्था म्हणजे बेरोजगार नाही, ही सुद्धा लक्षात घ्या. एक व्यक्तीच्या नावाने तयार केलेली व्यवसाय संस्था, ती व्यक्ती व्यवसायाची मालकी घेते, ती सांभाळते आणि विविध ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवते. म्हणजे एक व्यक्ती, एखादी संस्था, एखादी कंपनी, एखादी फर्म, एखादी दुकान चालू करते, एखादं शॉप चालू करते आणि तिची पूर्णपणे मालकी त्या व्यक्तीकडे असते आणि त्या कंपनीच्या रिलेटेड, त्या संस्थेच्या रिलेटेड
त्या फर्मच्या रिलेटेड ती व्यक्ती पूर्णपणे डिसिजन घेते की व्यवसायाची पुढील वाटचाल काय पाहिजे, तर त्या कंपनीला आपण म्हणतो एकल मालकी कंपनी, प्रोप्रायटरशिप फर्म. तर याचे काही अटी सुद्धा असतात. तर ती अट आहे, मालक हा भारताचा नागरिक आणि रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर एकमेव मालक म्हणून एक व्यक्ती कंपनीसाठी व्यवसायाचेच निर्णय घेतो. एकल मालकी मिळवण्याचे माफक कर फायदे देखील आहेत. एकल प्रोप्रायटरशिपचे आता खूप जणांनी मला ऑलरेडी विचारलं होतं की मी कुठलं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. तर मी सर्वांना सर्वप्रथम शिपचं रजिस्ट्रेशनच सजेस्ट करतो. कारण याचे खूप फायदे आणि त्यामध्ये तुम्हाला टॅक्सेशनमध्ये खूप काही अजून जास्त फायदे त्याच्यामध्ये मिळतात. तर हा फायदा काय असतो? एकल मालकी कंपनी जर आपण स्थापन केली तर एकमेव मूळ मालक आपण त्या कंपनीचे असतो. त्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला पार्टनरशिपचा काही विषय नसतोच. सर्वप्रथम हा एक फायदा आहे. एकल मालकी कंपनी म्हणले तर जास्त डॉक्युमेंटचं तुम्हाला झंझट तिथे नाहीये. कारण एकाच व्यक्तीच्या नावावरती कंपनी असल्यामुळे याला मिनिमम डॉक्युमेंट लागतात. तुम्हाला नंतर डॉक्युमेंट सांगेल तर तुमच्या लक्षात येईल की 2-3 डॉक्युमेंटमध्येच ही कंपनी रजिस्टर्ड होते. विशेष म्हणजे आजचा जो आपण व्हिडिओ सांगतोय या व्हिडिओमध्ये आपला अजून एक फायदा होईल. प्रोप्रायटरशिप रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त तुम्हाला 21 रुपये लागतील. त्यामुळे मी सर्वांना रिक्वेस्ट केली की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आणि विशेष म्हणजे ती फर्म रजिस्ट्रेशन करण्याची संपूर्ण प्रोसेस सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. तर 21 रुपयामध्ये फक्त आपण प्रोप्रायटरशिप रजिस्ट्रेशन करू शकतो. मुळात प्रोप्रायटरशिप रजिस्ट्रेशन कोण करतं? की जो एकल मालक आहे तो तर करतोच, बरोबर आहे. पण त्यानंतर काही छोटे छोटे शॉप्स असतात, छोटे किराणा दुकान असतात, छोटे स्टेशनरी दुकान असतात की जे तुम्ही आजूबाजूला दुकानं बघतात, ज्यांचे छोटे 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 व्यवसाय आहे. मग अशा व्यक्ती प्रोप्रायटरशिपचे रजिस्ट्रेशन करतात. आता अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला टेंडरमध्ये काम करायचं, मग प्रोप्रायटरशिपमध्ये चालेल का? किंवा प्रोप्रायटरशिपमध्ये मला काम मिळेल का? तर प्रोप्रायटरशिपमध्ये सुद्धा 100% टेंडरचं सर्व प्रकारचं काम मिळतं. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तर एकल मालकी कंपनीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे शासकीय टेंडर्स प्लस तुम्हाला एखादं गोडाऊन टाकायचं असेल, एखादी छोटी दुकान टाकायची असेल, एखादं तुम्हाला अजून काही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल, तर तुम्ही तुमच्या घरच्या ॲड्रेसवर रजिस्ट्रेशन करून सुद्धा प्रोप्रायटरशिप फर्म बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्स बनवण्याची आवश्यकता नाहीये आणि खूप कमी पैशामध्ये हे रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला सीए, सीएस यांची मदत घेण्याची सुद्धा गरज नाहीये. एकल मालकी कंपनी तुम्ही घरी बसून रजिस्टर्ड करू शकता. तुमच्या लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, तुम्ही घरी बसून ती प्रोसेस फॉलो जर केली तर तुम्हाला तिथून सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन इझिली करता येईल. नोंदवलेल्या सर्व निव्वळ उत्पन्नातून एखादा व्यवसाय तोटा कमी करू शकतो. आपल्या परिसरातील विविध दुकानांमध्ये लहान व्यवसाय करतो हे सर्व एकल मालकीचे आहे. त्यामध्ये कोणतीही गुंतागुंत होत नाही. याचा फायदा काय होतो? एकल मालकी कंपनी असल्यामुळे स्वतः आपण मालक असल्यामुळे बाकी डिसिजन घेण्याचे सर्व अधिकार आपल्याला असतात आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड जेवढे डिसिजन्स घेणार तेवढाच रेव्हेन्यू तुम्हाला मिळेल. विशेष म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा तुम्हालाच तो बेअर करायला मिळतो आणि लॉस जरी झाला असेल तर तुम्हालाच हँडल करावा लागतो. पार्टनरशिपच्या फर्ममध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होतं तो प्रॉफिट तुम्हाला तो डिवाइड करावा लागतो. पण प्रोप्रायटरशिपमध्ये प्रॉफिट असतो तो एकमेव पूर्णपणे प्रॉफिट तुम्हाला मिळतो. म्हणून न्यू एंटरप्रेनरसाठी मी तेच सजेस्ट करतो की तुम्ही प्रोप्रायटरशिपमध्ये काम करा. याच्यामध्ये काय होईल की तुमची स्वतःची स्ट्रेंथ मार्केटमध्ये वाढत जाईल. प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिपमध्ये शेवटी मोठं ऑर्गनायझेशन असतं, मोठे मोठे डिसिजन असतात, शेअरचा विषय येतो आणि नवीन लोकांना हँडल करायला अवघड होतं. त्यामुळं जो व्यक्ती शून्यातून चालू करतो व्यवसाय तर त्याला सजेस्ट करतो की त्याने एकल मालकी कंपनी चालू करायची, जेणेकरून याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया खूप सोपी आहे आणि याला विसर्जन करणं खूप सोपं आहे. तर याचे नॉर्मल डॉक्युमेंटेशन आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. त्यामध्ये एकल मालकी नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. यानंतर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये एकल मालकी कंपनी थ्रू आपण काय काय काम करू शकतो ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. आता एकल मालकी म्हणजे प्रोप्रायटरशिप रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय कागदपत्रे लागू शकतात? मी तुम्हाला तर आता अगोदर सांगितलं की तुम्हाला सीएस कडे सुद्धा जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पुरावा. बँक खाते नंतर दिले तरी चालेल, काही अडचण नाही, पण आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पुरावा म्हणजे तिथलं लाईट बिल वगैरे तुम्ही देऊ शकता. लाईट बिल दिल्यानंतर तुमचं शॉपॅक लायसन तुम्हाला अगोदर काढावं लागतं.
आता काही लायसन्स असे असतात की ते प्रोप्रायटरशिप मध्ये तुम्ही ते लायसन्स जरी काढलं तरी तुमची फर्म प्रोप्रायटरशिप नोंदणी झाली असं ग्राह्य धरलं जातं. तर पहिलं लायसन्स त्याच्यामधून असं आहे, MSME नोंदणी, त्याला म्हणतो आपण उद्यम स्वयं. तर उद्यम स्वयंच्या वेबसाईटला जर आपण गेलात तर हे लायसन पूर्णपणे फ्री आहे. यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरण्याची गरज नाहीये. हे लायसन तुम्ही फ्री मध्ये रजिस्टर्ड करू शकता. हा सर्वप्रथम प्रोप्रायटरशिपच्या रजिस्ट्रेशनचा सर्वात महत्वाचा आणि खूप चांगला एक मार्ग आहे आपल्याला, की जर आपल्याला MSME नोंदणी करायची असेल तर ती पूर्णपणे फ्री आहे. आणि MSME नोंदणी जरी केली तुम्ही तरी तुमची कंपनी जी आहे ती एकल मालकी बनू शकते. लक्षात घ्या, शॉपॅक लायसनला थोडं बाजूला ठेवू आपण. MSME म्हणजे उद्योग आधारचं फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन जरी केलं तरी तुमची फर्म ही प्रोप्रायटरशिप म्हणून नोंदणीकृत होते. सर्वांनी विषय समजावून घ्या, लक्षात घ्या. MSME नोंदणी झाली म्हणजे तुमची फर्म प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन तुमचं झालं. शॉपॅक लायसन लागेलच असं कंपल्सरी नाहीये. MSME नोंदणी झाली तरी तुमचं नोंदणीकृत तुमची फर्म होत असते. त्यानंतर दुकान आणि स्थापना परवाना, याला म्हणतात गुमास्ता प्रमाणपत्र. काही जण त्याला शॉपॅक म्हणतात तर काही ठिकाणी त्याला गुमास्ता म्हणतात. पण गुमास्ता आणि शॉपॅक ही गोष्ट एकच आहे. तर तुम्ही शॉपॅकच्या माध्यमातून सुद्धा तुमचं प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करू शकता. पहिलं तुम्हाला सांगितलं MSME नोंदणी आणि दुसरं सांगितलं तुम्हाला शॉपॅक लायसन. शॉपॅक नसेल तरी सुद्धा तुम्ही MSME नोंदणी म्हणजे उद्योग आधार थ्रू सुद्धा तुमची कंपनी रजिस्टर्ड होत असते. त्यामुळे हे लायसन असेल तरी चालेल. त्यानंतर GST नोंदणी प्रमाणपत्र. तर GST नोंदणी कधी निघेल? GST नोंदणी काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला शॉपॅक लायसनची गरज पडत नाही. तुमचं MSME नोंदणी असेल आणि जर तुम्ही एखाद्या व्हिलेज मधनं असाल तर तिथून तुम्ही ग्रामपंचायत मधून जर तुमच्या व्यवसायाचं त्यांच्या ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर जर ना हरकत प्रमाणपत्र जरी जोडलं तरी तुमची प्रोप्रायटरशिपची तिथे नोंदणी झालेली आहे असं तिथे आपल्याला पूर्णपणे नोंदणीकृत तसं प्रमाणपत्र तिथनं मिळतं. म्हणजे ग्रामपंचायत मधून सुद्धा तुम्ही लिहून आणलं तर तुम्ही समजायचं की आपली एकल मालकी कंपनी ही नोंदणी झालेली आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती नसतं, आपल्याला वाटतं शॉपॅक लायसन लागतंच का, MSME नोंदणी लागतंच का, पण ही गोष्ट आपल्याला माहित नसते की शॉपॅक नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमची प्रोप्रायटरशिप फर्म ही खूप कमी वेळात आणि कमी पैशामध्ये रजिस्टर्ड करू शकता. आता आपल्यापैकी बरेच जण बेरोजगार तर आहेच, पण कित्येक जणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम फायनान्सचा प्रॉब्लेम येतो, की आता पैसे तर नाहीये, मग मी नोंदणी कशी करू? नोंदणी करण्यासाठी 500, 1000, 2000, 5000 रुपये मी कसे खर्च करू? तर त्यांच्यासाठीच हा विषय आहे. तुम्हाला पैसे खर्च करण्याची बिलकुल गरज नाहीये. तुमचे हे पूर्ण लायसन्स इथे फ्री मध्ये तुम्हाला मिळत आहे. MSME नोंदणी, दुकान स्थापना म्हणजे शॉपॅक लायसन आणि GST नोंदणी यापैकी जर दुकान आणि स्थापना परवाना म्हणजे शॉपॅक लायसन जर पकडलं तर फक्त तुम्हाला 21 रुपये इथे लागतात. बाकी तिन्ही लायसन्स तुम्हाला फ्री मध्ये तुम्ही काढू शकता. ऑलरेडी आपल्या चॅनलवर याचे विशिष्ट व्हिडिओ पण येत आहे. यामध्ये आपण प्रत्येक लँग्वेज मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की MSME नोंदणी कशी करायची आहे, दुकान आणि स्थापना शॉपॅक लायसन कसं रजिस्ट्रेशन करायचे ते आपण आता आजच्याच व्हिडिओमध्ये शिकणार आहे. आणि GST नोंदणीसाठी सुद्धा आपला नवीन व्हिडिओ येतोय, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्याची माहिती देणार आहे. आता तुमचा महत्वाचा इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं एक लाईट बिल असेल तरी सुद्धा तुमचं प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन 100% इथे होतं. त्यामुळं आता तुमचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह झाला. पण आपण जी गोष्ट आता नोंदणी करतो तर मुळात मार्केटमध्ये याची व्हॅल्यू काय? याच्यामध्ये लाखो कोटी रुपयाचे टर्नओव्हर होऊ शकतात का? यामध्ये शासकीय टेंडर मिळू शकतात का? किंवा गव्हर्नमेंटची जर मला एखादी सबसिडी मिळवायची असेल तर ती मिळू शकते का? तर या प्रश्नाची उत्तर सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आता नंतरचा पार्ट्स आहे की एकल मालकी कंपनीचे सर्वप्रथम आपल्याला फायदे काय? तर एकल मालकी कंपनीचे सर्वप्रथम फायदा आहे, मालकाच्या कराच्या रिटर्नवर उत्पन्नाची नोंद केली जाते. म्हणजे प्रोप्रायटरशिप ज्या व्यक्तीने नोंदणी केली, म्हणजे आपण एखादी फर्म नोंदणी केली, तुमच्या एखाद्या XYZ नावानं तुम्ही नोंदणी केली. बऱ्याच जणांना प्रश्न अजून एक पडतो की त्या कंपनीच्या नावानेच मला पॅन कार्ड बनवावे लागेल का? त्यामुळं हा विषय लक्षात घ्या. तुमची जर एकल मालकी कंपनी, तुमची प्रोप्रायटरशिप फर्म जर असेल तर तुम्हाला त्या कंपनीच्या नावाने पॅन कार्ड काढण्याची बिलकुल गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुमची फर्म जी आहे ती एकल मालकी असल्यामुळे तुमचंच पॅन कार्ड त्या फर्मला चालेल.
बँकेत चालेल, टेंडरसाठी चालेल आणि प्रत्येक गोष्टीला तुमचंच पॅन कार्ड तिथे चालेल. त्यामुळे नंतरचा जो पहिला पार्ट जो मी तुम्हाला दाखवतोय की मालकाच्या कराच्या रिटर्नवर उत्पन्नाची नोंद केली जाते. म्हणजे तुमच्या एकाच आयटी रिटर्नवर म्हणजे तुमच्या स्वतःच्या नावाच्या आयटी रिटर्नवर सुद्धा तुमच्या कंपनीचं नाव असणं अपेक्षित नाहीये. म्हणजे तुमच्या लक्षात कदाचित आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. जर तुमची प्रोप्रायटरशिप फर्म आहे तर तुम्हाला प्रोप्रायटरशिप फर्मच्या नावाने पॅन कार्ड काढण्याची गरज नाहीये. बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्याच नावाचं इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड द्यावं लागेल आणि कारण कारण त्या व्यवसायाचे एकमेव मालक तुम्हीच आहात. त्यामुळे तुमचंच पॅन कार्ड प्रत्येक ठिकाणी इथे चालेल. आणि तुमचं पॅन कार्ड चालेल म्हणजे ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो इन्कम टॅक्सच्या साईट्सवर त्यावेळेस बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी कंपनीच्या नावाने रिटर्न काढू की माझ्या नावाने काढू. मग तिथे त्याला हे कळत नाही की कंपनी ऑलरेडी एकल मालकी कंपनी ही आपल्याच नावावर आहे. तिचा मूळ मालक आपणच आहे. त्यामुळं पॅन कार्ड हे आपलंच लागेल. कंपनीच्या नावाचं पॅन कार्ड काढण्याची तुम्हाला गरज नाहीये. कारण तुमची फर्म ही प्रोप्रायटरशिप फर्म आहे. कंपनीच्या नावाचं पॅन कार्ड काढण्याची गरज कधी पडते तो सुद्धा विषय लक्षात घ्या. ज्या वेळेस त्या कंपनीचे मालक 2 पेक्षा जास्त असतील त्यावेळेस तुम्हाला त्या कंपनीच्या नावावर पॅन कार्ड काढावं लागेल. आता या केसमध्ये आपल्या इथं कसं आहे की तुम्ही प्रोप्रायटर आहात म्हणजे तुमच्या मालकीची कंपनी आहे. त्यामुळे तुमच्याच नावाचं पॅन कार्ड तिथे चालेल. तुम्हाला कंपनीच्या नावाचं घेण्याची गरज नाहीये. 2 पेक्षा 3 पेक्षा 5 पेक्षा 6 पेक्षा जास्त लोक जेव्हा एकत्रित येतात आणि त्यांच्या नावाने एखादी कंपनी स्थापन करतात तर त्यावेळेस त्या कंपनीचे मालक तेवढे जास्त असतात. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट नावावर ते पॅन कार्ड नसतं. त्यामुळे ते पॅन कार्ड कंपनीच्या नावावर काढलेलं असतं. हा सुद्धा विषय लक्षात घ्या. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 12 ते 13 लोक हे मालक असतात. हे सदस्य असतात. त्यामुळे त्या संस्थेचं पॅन कार्ड जे आहे ते त्या संस्थेच्या नावावरच असतं. हा एक विशिष्ट फरक त्याच्यामुळे आहे. त्यामुळे आपला पहिला फायदा इथे होतो की मालकाच्या कराच्या रिटर्नवर उत्पन्नाची नोंद केली जाते. तुमच्या कंपनीचं करंट अकाउंट जे असेल त्या करंट अकाउंटवर जेवढं ट्रान्झॅक्शन होईल जेवढा तुमचा प्रॉफिट लॉस होईल तर त्या सर्वचं जे काही तुमचं जे बॅलन्स शीट असेल प्रॉफिट लॉसचं स्टेटमेंट असेल त्या पूर्णची जी नोंद असेल तर ती नोंद तुमच्या पॅन कार्ड नंबरवर होईल. त्याचा तुमच्या कंपनीचं जर एखादं बिल पण आलं तुम्हाला शासनाचं 2 लाख 5 लाख आणि त्याचा जर टीडीएस जर कटला तर तो टीडीएस सुद्धा तुमच्या इंडिव्हिज्युअल म्हणजे तुमच्या नावावर जे पॅन कार्ड असेल त्या पॅन कार्डवरच तो टीडीएस जमा केला जातो. जर तुम्ही या व्यवसायाचं जर एखादं रजिस्ट्रेशन करायला गेलो जर आपण उदाहरणार्थ तुम्हाला जीएसटी नोंदणी करायचा आहे तर तुमचा जीएसटी नंबर जो असतो तर त्या नंबरवर सुद्धा तुमच्या पॅन कार्डचाच नंबर येतो. याचं कारण असं आहे की तुमची फर्म ही प्रोप्रायटरशिप असल्यामुळे त्या कंपनीचे मूळ मालक तुम्हीच आहात. त्यामुळे जीएसटीचा नंबर सुद्धा तुमचा पॅन कार्डचा नंबर तिथे येत असतो. त्यामुळे हा विषय लक्षात घ्या. पॅन कार्ड तुम्हाला काढण्याची गरज नाहीये. कारण प्रोप्रायटरशिप फर्मसाठी तुमचं इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड हे चालतं. आणि पहिला पॉईंट तर मी तुम्हाला सांगितला की त्या रिटर्न्सवर तुमची उत्पन्नाची तिथे नोंद केली जाते. दुसरा फायदा असा आहे की मालक व्यवसायाचे निर्णय घेतो. म्हणजे हा तर नॉर्मली तुम्हाला खूप छोटा विषय दिसतो पण ऍक्च्युअल जर प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटरशिप आणि संस्था याच्यामधून जर आपल्याला फरक बघायचा जर असेल तर ज्यावेळेस संस्थेमध्ये जर एखादा निर्णय घ्यायचा असेल टेंडर बाबतीमध्ये असेल संस्थेच्या एखादा टेंडर घ्यायचा असेल किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेस पूर्णपणे ठराव पास करावा लागतो आणि त्या ठरावाला सर्वांची सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतरच त्यावर डिसिजन घ्यावं लागतं. पण इथे कसं आहे मालक व्यवसायाचे निर्णय घेतो. इथे ही फर्म पूर्णपणे तुमच्या नावावर असल्यामुळे तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाहीये निर्णय घेण्यासाठी. तुम्ही स्वतः तुम्हाला पूर्णपणे याचे अधिकार प्राप्त झालेले असतात. तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड सर्व निर्णय तुम्ही घेऊ शकता. कारण याचे एकमेव मालक तुम्हीच आहेत. हा एक सर्वात महत्वाचा तिथे फायदा आहे. तुम्हाला कोणाच्या निर्णयाला थांबण्याची गरज नाहीये. पूर्ण निर्णय तुम्ही तिथून स्वतः त्याचे घेऊ शकता. हा एक महत्वाचा फायदा प्रोप्रायटरशिप फर्मचा आहे. जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे गेला तर तुम्हाला तिथे पूर्णपणे त्याचा ठराव पास करायचा तो नंतर एमसीए पोर्टलवर अपलोड करायचा आणि त्यानंतर त्याचे
पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला समोर दाखवावे लागतात आणि त्याची मंजुरी तिकडनं आल्यानंतरच तुम्ही ते निर्णय पूर्णपणे घेऊ शकता. पण इथे तसं नाहीये. इथे मालक आपण असल्यामुळे सर्व निर्णय आपण आपल्या पद्धतीने इथे लगेच घेऊ शकतो. त्यानंतर किमान कागदपत्रे. आता तर तुम्हाला 2-3च कागदपत्रे सांगितले. बस त्या 2-3 कागदपत्रामध्येच तुमचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल. हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे एकल मालकीचा. रिअल इस्टेट आणि काही विशिष्ट प्रकार निवृत्ती हाती घेऊ शकतो. रिअल इस्टेट असेल किंवा विशिष्ट प्रकारचे काही गोष्टी असतील तर इथून तुम्ही जे काही तुम्हाला सरेंडर वगैरे असेल तर तुम्ही ते इझिली घेऊ शकता. आणि तुम्ही त्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुमची एखादी प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर असेल तर त्या बॅलन्स शीट्सवर पूर्णपणे तुमचं ट्रान्झॅक्शन तिथं दिसेल आणि तुम्ही ते कंपनीच्या नावावर सुद्धा ती घेऊ शकता. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटरशिप मध्ये शक्यतो असं करता येत नाही, कारण निर्णय घेताना बऱ्याचपैकी काही अडचणी येतात. पण यामध्ये काय होतं की तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावाने सुद्धा एखादी जागा वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ती इझिली घेऊ शकता. एकल मालकी हक्क असणाऱ्या ठिकाणी मालकीच्या ठिकाणी हस्तांतरणाची कोणतीही लेखी व्यवस्था नसते. म्हणजे एकल मालकी तुमची फर्म असल्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी कुठलं हस्तांतरण करण्याची गरज नाहीये. कारण तुम्ही स्वतः मूळ मालक आहात, त्यामुळे तुम्हाला इथे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कसं होतं की ज्यावेळेस तुम्हाला रेजिग्नेशन वगैरे द्या, नंतर तिला तुम्ही इकडून तिकडं त्याला विकू शकता, तिथून हस्तांतरण करू शकता. पण इथे तसं नाहीये. ऑलरेडी एकल मालकी कंपनी आहे. याचं विसर्जन पण खूप सोपं होतं. म्हणजे हिला जर तुम्हाला बंद करायची असेल तर एक नॉमिनल प्रोसेस आहे. एक खूप लवकरात लवकर ती विसर्जन सुद्धा करता येते. पण बाकी ठिकाणी असं नाहीये. प्रोप्रायटरशिप असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड याच्यामधून जर तुम्ही कम्पेअर करत जर असाल तर पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कंप्लायन्स खूप जास्त असतात आणि प्रोप्रायटरशिप मध्ये विसर्जन प्रक्रिया खूप सोपी आहे. हा एक चांगला फायदा त्याचा आपल्याला तिथून मिळतो. आता ज्या गोष्टीची कुठलीही गोष्ट जर असेल तर जसे फायदे असतात तर त्याचे तोटे सुद्धा असतात. तर त्यामध्ये आता एकल मालकीचा तोटा काय असतो? ऍक्च्युअल हा तोटा नसतो. याच्यामधून तोटा म्हणण्याच्या ऐवजी मी त्याला असं म्हणेल की तुमची लिमिट तिथपर्यंत फक्त कमी पडते. तर ती काय? तर व्यवसायाची जी कर्ज जबाबदारी याकरिता असीमित वैयक्तिक उत्तरदायित्व इथे असतं. तुम्ही व्यवसायाचं जे कर्ज वगैरे घेता तर त्यामध्ये सीमित नाही, असीमित वैयक्तिक असतं. कर्ज घेतल्यानंतर त्याची प्रोसेस खूप नॉर्मल असते. त्यानंतर कंपन्याप्रमाणेच कराचे फायदे तितके चांगले नाहीत. मग कुठले कर्ज? जसं प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या वगैरे जर तुम्ही बघितलं तर त्यांचे कर जे असतात, टॅक्सेशन असतात, ते ऍक्च्युअल प्रोप्रायटरशिप पेक्षा जास्त असतात. पण त्याचे जे स्लॅब्स असतात, जसे की आपण स्लॅब पाडतो, जसं आता MSME चा तुम्हाला स्लॅब माहिती असेल, आता शासनाने नवीन स्लॅब वाढवला, तर तसे तुम्हाला स्लॅब मधले फायदे तिथे तसे व्यवस्थित त्याचे नाहीये. व्यवसायाच्या दाव्यात वैयक्तिक मालमत्तेचा धोका असू शकतो. म्हणजे व्यवसायाचा जर तुम्ही जर दावा जर असेल तर वैयक्तिक मालमत्तेचा तुम्हाला धोका असू शकतो की तुमच्या व्यवसायामध्ये जर एखादं काही अडचण असेल, काही अडचण आली किंवा तुमचा व्यवसाय बंद करण्याची जर काही तयारी असेल तर तुमची जी वैयक्तिक जागा असते, तुमची जी मालमत्ता असते, तर ती मालमत्ता पूर्णपणे तिथे ती जी आहे तर ती जमा सुद्धा होऊ शकते, ती सील सुद्धा इथे होऊ शकते. तर तो मालमत्तेचा तेवढा तिथे धोका, खूप महत्वाचा धोका तिथे असतो. त्यामध्ये तुमची प्रॉपर्टी असेल, एखादी मोठी जागा वगैरे असेल, जर तुमच्या इथे जर काही अडचण आली असेल, जर लिगल मध्ये तुम्ही कुठे जर अडचणीमध्ये आलात तर तो तिथे धोका तुम्हाला तिथे असतो. मालकाच्या मृत्यूनंतर हा व्यवसाय संपुष्टात येतो. याचं नावच आहे एकल मालकी. बऱ्याच जणांना वाटतं की ते बॉन्डवर वगैरे लिहून हा ट्रान्सफर करायला बघतात, पण ऍक्च्युअल पॅन कार्डच त्या व्यक्तीचं संपुष्टात आलं तर तो व्यवसाय पूर्णपणे तिथे संपुष्टात येतो. म्हणजे मालकाच्या मृत्यूनंतर हा हस्तांतरित करता येत नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, संस्था, पार्टनरशिप फर्म मध्ये व्यवसाय हस्तांतरित करता येतो. जरी पार्टनरची मृत्यू झाली किंवा एखादा डायरेक्टर जो आहे तर तो व्यवसाय सोडून चालला किंवा तिच्या तो एक्सपायर झाला तर तो व्यवसाय पूर्णपणे हस्तांतरित करता येतो. पण इथे मालकाचा मृत्यू झाला तर हा पूर्णपणे नॉमिनीला वगैरे तर फक्त प्रॉपर्टीचा फायदा होईल, पण मूळ त्या व्यवसायाचे जे डॉक्युमेंट्स असतात त्याचा त्याला पूर्णपणे समोर फायदा करता येत नाही. हा याचा एक सर्वात मोठा ड्रॉबॅक तिथे आपल्याला बघायला मिळतो. बाहेरील भांडवल उभारणे आणि गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन करणे फार कठीण आहे. मुळात ऍक्च्युअल जर टेंडरच्या बाबतीमध्ये म्हणलो तर हा विषय खूप महत्वाचा आहे.
म्हणजे जर प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटरशिपमध्ये जर म्हणलं तर इन्व्हेस्टर म्हणून आपण बाहेरच्या लोकांना तिथे तिथे अलॉट करू शकतो. पण या प्रोप्रायटरशिपमध्ये हा महत्वाचा विषय असा आहे की यामध्ये लिगलायझेशन काही मोठं नसतं. म्हणजे एखाद्याला तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तो खूप वेळेस विचार करेल. कारण प्रोप्रायटरशिप फर्म आहे, एकटाच मालक आहे आणि कुठेतरी लिगल काही कंप्लायन्स करायचे असतात, काही लिगल करार करायचे असतात. तर त्यावेळेस प्रोप्रायटरशिपमध्ये लिगल करार प्रॉपर होत नाही. म्हणजे त्याला एवढं व्हॅल्युएबल होत नाही. कारण त्यावर ॲडमिनच कोणी नसतो. पार्टनरशिपमध्ये त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये याच्यामध्ये ॲडमिन असतात. जसे की संस्थेमधला कुठलाही व्यवहार असेल तर संस्थेचे उपनिबंधक हा बघू शकतात. जर काही थोडंफार काही चुकीचं घडलं तर ते तिथून पूर्णपणे हद्दपार करण्याचं त्यांच्याकडे पूर्णपणे अधिकार असतात. पण इथे तसं नाहीये. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास किंवा कोणाच्या नावावरनं तुमच्या अकाउंटला पैसे जमा करायचे आहे तर तिथे विश्वास संपादन करणं थोडंफार अवघड होतं. कारण लिगल कंप्लायन्स याच्यामध्ये खूप कमी असतात. जे की मी तुम्हाला म्हणलो की हे विसर्जन करणं खूप सोपं आहे. जो व्यवसाय ओपन करायचा तुम्हाला वाटेल तुम्ही कधीही सुद्धा हा व्यवसाय सरेंडर करू शकता. त्यामुळे याला लिगलायझेशन्समध्ये खूप काही गोष्टीची अडचण येते. तर ते त्याचे एक महत्वाचा तिथे एक तोटा आपल्याला इथे बघायला मिळतो. मग एकल मालकीच का? टेंडरसाठी मी सर्वांना सजेस्ट केलं की एकल मालकीच का? एक तर नोंदणीचा प्रकार खूप सोपा आहे. हा महत्वाचा विषय आहे की नोंदणी जास्त जर किचकट असेल तर आपण काय करतो की नोंदणी करत नाही किंवा आपण म्हणतो वगैरे जाऊ द्या हे जास्त आपल्याला डोक्याच्या बाहेर जातं त्यामुळे आपण जास्त त्या गोष्टीकडे तिथे बघत नाही. हा एक महत्वाचा विषय आहे. त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आपण एखादा व्यवसाय करायला चाललो कारण आता सर्वजण नवीन एंटरप्रेनर आपण आहोत. आपला सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय की आपल्याकडे पैसा नाहीये. मग अशा वेळेस आपल्याकडे पैसा नाहीये तर मग आपल्याकडे एकच गोष्ट असते की कमी पैशामध्ये आपल्याला कसा व्यवसाय करता येईल किंवा कमी पैशामध्ये आपल्याला आपली कशी नोंदणी करता येईल. मग त्यासाठी उत्तम पर्याय तुम्हाला तो मिळतो तो म्हणजे हाच की एकल मालकीच आपण नोंदणी करू जेणेकरून आपल्या जी सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला हा व्यवसाय तिथे चालवता येईल. म्हणजे यासाठी तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक लागेल. जे की मी तुम्हाला आता सांगितलं फक्त 21 रुपयामध्ये तुम्ही तुमचा प्रोप्रायटरशिपचा व्यवसाय ओपन करू शकता. मी पुन्हा एकदा सांगतो 21 रुपयेच आहे आणि ते कसे तर मी नंतर दाखवतच आहे. पण 21 रुपयामध्येच तुम्ही ती नोंदणी करू शकता. मग याच्यामध्ये गुंतवणूकचा तर प्रश्न आलाच नाही. एकदा व्यवसाय नोंदणी झाल्यानंतर मग तर तुम्हाला सांगेलच की नंतर तुम्हाला काय करायचं आहे. पण व्यवसाय नोंदणी करण्यासाठी खूप कमी पैशामध्ये तुमचा नोंदणीचा विषय तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर मिळालेल्या नफ्यात वाटा नाही. म्हणजे इथे एकल मालकी असल्यामुळे नफा कोणाला देण्याची गरज नाही. तुमचाच नफा असेल तो तुम्हीच तुमचा नफा तुमच्या पद्धतीने खर्च करू शकता. कमी कायदेशीर पालना जे की मी आता सांगितलं की लिगलायझेशनमुळे तो विषय तिथे येतो. याच्यामध्ये कायदेशीर कंप्लायन्स खूप कमी आहे. तुम्हाला जास्त झंझट नाहीये. तुमचं शॉप लायसन असेल तर फक्त शॉप इन्स्पेक्टर पर्यंतच ते मर्यादित असतं. त्यामुळे तो काही तिथे तिथे काही जास्त अडचण येत नाही. कमी आयकर म्हणजे इन्कम टॅक्स 5 लाख रुपयाच्या आतपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स सुद्धा भरण्याची गरज नाहीये. जसं की प्रायव्हेट लिमिटेडला या कंपन्याला तसं नाहीये त्यांना जास्त टॅक्स भरावा लागतो. तर इथे तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत कितीही इन्कम कमवा तुम्ही 5 लाखाच्या आत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरण्याची गरज नाहीये. तुम्हाला आयटी रिटर्न फक्त भरायचा आहे पण तुम्हाला टॅक्स तिथे बिलकुल भरण्याची गरज नाहीये. हा एक शून्यातून ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना तो अति महत्वाचा हा विषय इथे कामात येईल की कमी आयकर आहे. स्वतःचा निर्णय स्वतः घेणे आणि कोणत्याही विशिष्ट ऑडिटची आवश्यकता नाही. कोणत्याही विशिष्ट म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड आणि या कंपन्यांना 6 महिने असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिट्स करावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स घ्याव्या लागतात. तर इथे तुम्हाला ती गोष्ट घेण्याची गरज नाहीये. विशिष्ट ऑडिट असण्याची गरज नाहीये. तुमचं नॉर्मल रजिस्ट्रेशन जरी असेल तरी तुम्हाला चालेल. फक्त तुम्हाला वर्षाला एकदा तरी तुमचा इन्कम टॅक्स हा भरावा लागेल. बाकी तुम्हाला जास्त कंप्लायन्स नाही ह्याच्यामध्ये. जर तुमच्याकडे जीएसटी असेल तर तो विषय वेगळा. पण वर्षालाच फक्त तुम्हाला एकदाच इन्कम टॅक्स भरण्याची गरज आहे. बाकी तुम्हाला याच्या पुढे तुम्हाला काहीही करण्याची तिथे गरज नाहीये. हा अजून एक महत्वाचा फायदा आपल्याला प्रोप्रायटरशिपचा तिथे पडतो. आता आपण सर्वांनी डिसिजन घ्यायचे की आपल्याला प्रोप्रायटरशिप परवडते किंवा नाही तर. माझं सजेशन ऑलरेडी सर्वांना सांगितलंच आहे ऑलरेडी मी आणि त्या बाबतीमध्ये काय फायदे हे आपण आतापर्यंत चर्चा केली नव्हते. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आता एवढा विषय समजल्यानंतर तुमच्या समोर आता मार्ग आहे की आता काय करायचं, कसं नोंदणी करायची आहे.
तर ती नोंदणी प्रक्रिया आपण एक इथून शिकून घेऊ. आणि नोंदणी प्रक्रिया ही पूर्णपणे मी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शिकवतोय, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून बघून तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करता येईल आणि तुम्हाला दुसऱ्या कोणाला सुद्धा पैसे देण्याची तिथे गरज नाहीये. तर ते जे काही स्टेप्स असतात त्या स्टेप अगोदर सर्वांनी समजावून घ्यायच्या. हे प्रमाणपत्र बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल, पण तुम्हाला हा विषय माहिती नसेल की शॉपॅक लायसन कोणी काढलं पाहिजे. शॉपॅक लायसन लागतं व्यवसायाला असे बरेच जण म्हणतात, पण ऍक्च्युअल शॉपॅक लायसन कुणासाठी आहे हा विषय सर्वांनी आता समजावून घ्यायचा आहे. तर ज्या व्यक्तीकडे 0 to 9 म्हणजे ज्यांच्याकडे 0 ते 9 पर्यंत कामगार आहे, अशा कुठल्याही व्यक्तीला शॉपॅक लायसन काढण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या, 0 to 9 ज्यांच्याकडे असेल त्यांना शॉपॅक लायसन काढण्याची गरज नाहीये. जर तुम्ही 0 to 9 असाल तर तुम्ही शॉपॅक लायसन काढायचंच नाहीये, तुम्हाला गरज नाहीये. फक्त तुम्ही उद्योग आधार नोंदणी करायची, तुमचा व्यवसाय पूर्णपणे तिथे रजिस्टर्ड होऊन जाईल. हा महत्वाचा विषय लक्षात घ्या. काही जण मार्केटमध्ये या पावतीला, जी पावती तुम्हाला आता डेस्कटॉपला दिसते, तर याच पावतीला मार्केटमध्ये काही जण म्हणतात की हे शॉपॅक लायसन आहे. पण मी सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की हे शॉपॅक लायसन नाहीये, ही फक्त सूचना दिल्याबाबत पावती आहे. इथे लिहिलेलं सुद्धा आहे, ही फक्त सूचना दिल्याबाबत पावती आहे, हे शॉपॅक लायसन नाहीये. ही फक्त एक प्रकारची पावती आहे की त्या पावतीला कुठल्याही प्रकारची एक्सपायरी नाहीये. हा विषय सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर ही पावती जर तुम्ही रीतसर जर वाचली, तर या पावतीमध्ये इथं दिलेलं आहे की सदरची पोच पावती संगणकीय प्रणालीद्वारे तयार करण्यात आली असल्याने त्यावर स्वाक्षरीची आवश्यकता नाहीये. म्हणजे या पावतीवर कुठल्याही प्रकारची स्वाक्षरी तर झालेलीच नाहीये. आणि इथं फक्त ही पावती निघण्याचं कारण असं आहे की तुम्ही फक्त व्यवसाय नोंदणी केला आणि त्याची सूचना तुम्ही शॉप इन्स्पेक्टरला दिली, असाच या नोंदणीचा, या प्रमाणपत्राचा त्याचा अर्थ इथे होतो. तर याला कोणीही शॉपॅक लायसन्स समजायचं नाहीये. ही फक्त सूचना दिल्याबाबत पावतीच आहे. मग 0 to 9 पर्यंत ठीक आहे, पण काही जणांना असं वाटतंय की नाही, माझे 11-12 पर्यंत लेबर लोक असतील माझ्याकडे, तसा मला व्यवसाय सुरुवात करायचा आहे, मग तुमच्यासाठी हे लायसन असेल. आता हे लायसन जुनं होतं, तर मला वाटलं की जुनं लायसन सुद्धा सर्वांना दाखवून देऊ की अगोदर जुनं असं होतं आणि नवीन अशा प्रकारचं इथे लायसन आता आलेलं आहे. जुन्या लायसनवर जर तुम्ही बघितलं तर जुन्या लायसन्सवर ऑलरेडी हार्ड कॉपीमध्ये लायसन मिळायचं आणि त्या लायसन्सला ऑलरेडी पूर्णपणे अशा पद्धतीचा तिथे फॉर्मॅट असायचा. आणि नंतर आपल्याला शॉप इन्स्पेक्टरकडनं तिथे ऑफिसला जाऊन हे लायसन तिथून आपल्याला कलेक्ट करावं लागत होतं. पण आता नवीन संगणकीय प्रणाली वाढल्यामुळे आणि कित्येक जणांच्या कंप्लेंट्स येत होत्या की लायसन्स वेळेवर मिळत नाहीये, बऱ्याच अडचणी येत आहे. मग कुठेतरी शासनाच्या या गोष्टी लक्षात आल्या आणि शासनाने थोडी डिजिटल प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आणि त्यानंतरचं आता जे लायसन आपल्याला मिळतंय, तर हे लायसन आपल्याला मिळतंय, जे की 10 पेक्षा जास्त कामगार ज्यांच्याकडे असेल तर त्यांना अशा पद्धतीचं लायसन्स इथे मिळेल. हे आहे तुमचं ओरिजिनल शॉपॅक लायसन. तर शॉपॅक लायसन या पद्धतीचं असतं, हे सर्वांनी इथे लक्षात घ्यायचं आहे. या लायसनला एक 7 दिवसामध्ये तुमचं हे लायसन मिळतं मिनिमम, कारण शासनाने याची ऑलरेडी एक मर्यादा ठरवलेली आहे की एखाद्या एंटरप्रेनरने, एखाद्या व्यावसायिकांनी लायसनला जर अप्लाय केलं तर कमीत कमी 7 दिवसाच्या आतमध्ये त्याला हे लायसन मिळायलाच पाहिजे. जर त्याच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यांनी अपील करून ते डॉक्युमेंट अपलोड करायचे, पण कमीत कमी वेळामध्ये हे लायसन त्याला मिळायला पाहिजे, असं शासनाचं प्रोव्हिजन आहे. आणि खूप चांगली सुविधा आहे, कारण आतापर्यंत खूप या क्षेत्रामध्ये काम केले तर बघतोय मी, आता अगोदर सारखी तरी अडचण येत नाहीये. त्यामुळे ही सुद्धा आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी इथून मिळते. या लायसनला कुठल्याही साहेबाची सही नसते. या लायसनला ऑलरेडी ऑफिसमधूनच हे लायसन डिजिटली साईन करून आपल्याला मिळत असतं. पुढच्या एका व्हिडिओमध्ये या सर्टिफिकेटला साईन कशी करायची मी ती सुद्धा शिकवणार आहे तुम्हाला. तर या लायसनला ऑलरेडी डिजिटली साईन करून हे लायसन आपल्याला मिळतं. या लायसन मध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही लायसन काढू शकता. तुम्ही ज्या ज्या वर्षामध्ये त्याचा लायसनचा कार्यकाळ ठरवणार त्या पद्धतीनं तुम्हाला हे लायसन तिथे रजिस्टर्ड करता येतं. आता आपण शिकूया की या लायसन्स मला आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय लागू शकतं. तर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर अ शॉपॅक अँड इस्टॅब्लिश्ड ऍक्ट रजिस्ट्रेशन. द डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर द ऍप्लिकेशन ऑफ अ लायसन रजिस्टर्ड अंडर आपले सरकार आर ॲज फॉलो.
या लायसन्सची नोंदणी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलला करायची आहे, जे की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतोय. तिथून तुम्ही ती लिंक आणि हे डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तिथून तुम्ही या वेबसाईटला लॉग इन आय डी जनरेट करायचा आहे. ऑलरेडी या वेबसाईटला लॉग इन आय डी कसा जनरेट करायचा ती प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये दाखवतोय. तर आधार कार्ड ऑफ द प्रोप्रायटर ऑर डायरेक्टर ऑर पार्टनर. पण इथे काय आहे, इथे आपण फक्त एकल मालकी शिकतोय, त्यामुळं फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल, कारण तुम्ही एक प्रोप्रायटर आहात. जर तुम्ही पार्टनर असाल तर पार्टनरचं लागेल, आणि जर तुमची कंपनी असेल प्रायव्हेट लिमिटेड तर तुमचं इथे डायरेक्टरचं आधार कार्ड लागेल. त्यानंतर पॅन कार्ड ऑफ द पर्सन अप्लाइंग. आता तुम्हीच अप्लाय करताय, एकल मालकी आहे, तर मग तुमचं पॅन कार्ड तिथे तुम्ही द्यायचं आहे. इथे कंपनीचं पॅन कार्ड देण्याची गरज नाहीये. त्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही द्यायचा आहे तिथे. त्यानंतर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईचं पुन्हा एकदा सांगतो, 0 to 9 असेल तर तुम्हाला काढण्याची गरज नाहीये. 10 to above असेल तर तुम्हाला डिटेल्स ऑफ एम्प्लॉई द्यायची आहे. त्याचं पूर्ण नाव, त्याचं शिक्षण वगैरे, तो स्किल आहे अनस्किल आहे ते पूर्णपणे तुम्हाला तिथे द्यायचं आहे. त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस. नेचर ऑफ बिझनेस म्हणजे तुम्ही व्यवसाय काय करता, तुमचा कुठला व्यवसाय आहे, तुमचा इंडस्ट्रीयल सप्लाय आहे, पेंटिंगचा व्यवसाय आहे, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, किंवा तुमचा जो काही नेचर ऑफ बिझनेस आहे तो तुम्हाला तिथे असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल बिल, तुमचं लाईट बिल इथे पाहिजे. जर तुमच्या नावाने किंवा तुमच्या फॅमिलीच्या नावाने लाईट बिल नसेल तर तुम्हाला भाडे करारनामा रेट ॲग्रीमेंट तिथे बनवावं लागेल. बाकीचे खालचे पॉईंट जे आहे 2 पॉईंट हे तुमच्या कामाचे नाहीये, कारण त्या पॉईंटमध्येच लिहिलेलं आहे की प्रायव्हेट लिमिटेड जर असेल तर तुम्हाला MOA AOA लागेल, आणि पार्टनरशिप असेल तर तुम्हाला ॲग्रीमेंट लागेल. ऑलरेडी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपला इथे येतोय, आणि खूप कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही हे 2 जे आता तुम्हाला दाखवले हे सुद्धा नोंदणी करण्याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहे. ज्यांना या व्हिडिओची खूप जास्त उत्सुकता आहे त्यांनी मला मेसेज, आपला कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही तो मेसेज करायचा आहे. अ फोटो ऑफ द शॉप विथ नेम बोर्ड. हा विषय असा समजावून घ्या की 0 to 9 असेल तर तुम्हाला फोटो देण्याची गरज नाही रजिस्ट्रेशनसाठी, आणि जर 10 to above असेल तर तुम्हाला 100% तुमच्या नावाचा जो बोर्ड्स आहे तो बोर्ड आणि तुमचा फोटो तिथे असायला पाहिजे. तो फोटो तुम्हाला अपलोड करूनच नंतरच तुम्हाला ते लायसन तिथे मिळेल. आता लायसन्स मिळाल्यानंतर लगेच तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळेस ऑफिसमध्ये डॉक्युमेंट चेक केल्या जातात. त्यातलं यापैकी एखादं डॉक्युमेंट जरी मिस झालं तर तुमचं रजिस्ट्रेशन ॲपीलमध्ये येतं. ते अमेंडमेंटमध्ये आल्यानंतर मग बाकी प्रोसेस फॉलो केल्यानंतरच तुम्हाला ते रजिस्ट्रेशन तिथे इश्यू केलं जातं. त्यामुळे कुठलाही कागद जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो प्रॉपर तुम्हाला जो आत्ता दाखवतोय त्या पद्धतीनेच कागद तुम्हाला तिथे पूर्णपणे तिथून द्यायचा आहे. आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया समजावून घेऊ. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, आणि ऑलरेडी इथून सुद्धा तुम्ही लिंक घेऊ शकता. आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटला आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटला तुम्हाला प्रत्येक लायसन्स मिळेल. पार्टनरशिप, प्रोप्रायटरशिप, फॅक्टरीचं लायसन, इथे तुम्ही बघा, इथे दिसेल तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. कित्येक लायसन तुम्हाला एका ठिकाणी इथे मिळेल. त्यामुळे आपले सरकार या पोर्टलला तुम्हाला सर्व प्रकारचे लायसन्स, कुठल्याही ऑफिसला तुम्हाला जाण्याची गरज नाहीये. घरी बसून तुम्ही सर्व लायसन रजिस्टर्ड करू शकता. हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. तसंही आता लॉकडाऊन असं होतं मध्यंतरी, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये जाणं शक्य नाहीये. तर हा विषय खूप चांगला आहे की आता तुम्ही हे जे लायसन्स असतात, शासनाचे जे काही लायसन असतात, तुम्ही घरी बसून हे लायसन रजिस्टर्ड करू शकता. हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला इथे मिळतो. या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे सर्व एक डॅशबोर्ड दिसेल. हा डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअर इथे क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअरला क्लिक केल्यानंतर लगेच नेक्स्ट विंडो तुमच्या समोर अशी येईल की यामध्ये तुम्हाला अजून 2 ऑप्शन तिथे विचारले जातील. आता 2 ऑप्शन मध्ये अगोदर विचारलं जातं, व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर युझिंग OTP अँड देन क्रिएट अ युजर ID अँड पासवर्ड. म्हणजे जर तुमचा नंबर व्हेरीफाईड करायचा आहे आणि नंतर तुमचा युजर ID वगैरे क्रिएट करायचा, हे एक ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे अपलोड कंप्लीट सेल्फ डिटेल्स फोटो आयडेंटिटी, आणि त्यानंतर तुमचा युजर ID बनेल. ज्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर त्यांनी ते ऑप्शन यूज करायचे, ऑप्शन 2. ज्यांचा असेल त्यांनी ऑप्शन 1 इथे सिलेक्ट करायचे. तर मी आता ऑप्शन 1 सिलेक्ट करतो. आता मी रजिस्टर्ड केलं आणि ऑप्शन 1 इथे सिलेक्ट केलं. इथे दिसतंय तुम्हाला ऑप्शन 1 सिलेक्ट केला. ऑप्शन 1 सिलेक्ट केल्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट, तुम्ही ज्या जिल्ह्यातून अप्लाय करताय त्या जिल्ह्याचं इथं नाव तुम्ही सिलेक्ट करायचं.
त्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे वन टाइम पासवर्ड तुम्ही एंटर करायचा आहे. लक्षात घ्या, जिल्ह्याचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, पण मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेच इथे सेंड OTP ला क्लिक करायचं. सेंड OTP ला क्लिक केल्यानंतर तो OTP तुम्हाला इथे टाकावा लागतो. जो पासवर्ड तुम्हाला येईल तिथनं तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर युजर नेम मध्ये तुम्ही तुमचं नाव तर टाकायचंय, पण नाव टाकल्यानंतर इथे महत्वाचं चेक युजर नेम अवेलेबिलिटी इथे करणं गरजेचं आहे. तुम्ही नाव टाकलं आणि समोरची प्रोसेस जर करायला गेले तर ती प्रोसेस होणार नाही. त्यामुळं ते टाकण्या अगोदर तुम्ही युजर नेम इथे चेक करायचे की त्यांच्याकडे ते अवेलेबल आहे किंवा नाही. तर कारण बऱ्याच वेळेस आपले सेम सेम नाव असतात बऱ्याच जणांचे, तर मग युजर नेम मिळत नाही आणि मग एरर येतो आणि लक्षात येत नाही काय होतंय. तर त्यामुळे इथं नाव तुम्हाला ते व्हेरीफाईड करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाईड केल्यानंतर आता मी इथे टाकलं, युजर नेम अवेलेबिलिटी बघितलं. त्यानंतर हे झाल्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही. पासवर्ड टाकताना सारखाच पासवर्ड इथे टाकायचा आहे, तो सेम पासवर्ड इथे टाकायचा आहे. इथे फुल नेम इंग्लिशमध्ये टाकायचं. ऑटोमॅटिकली तुम्ही जे इंग्लिशमध्ये नाव टाकलं ते इथे ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल. इथे तुम्हाला टाकण्याची गरज नाहीये. इथे इंग्लिशमध्ये टाका, ऑटोमॅटिक इथे मराठीमध्ये ते कन्वर्ट होऊन ऑटोमॅटिक इथे येईल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्याबरोबर ऑटोमॅटिकली तुमचं इथं एज कॅल्क्युलेट केल्या जाईल. त्यानंतर आय डिक्लेअर दॅट अबो मेन्शन इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी, हे पूर्णपणे तुम्हाला हे टर्म्स ऍक्सेप्ट करायची आहे आणि इथे रजिस्टर्ड ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस पण रजिस्टर्ड ऑप्शनला तुम्ही लगेच क्लिक केल्यानंतर इथे पूर्णपणे तुमचा युजर आय डी इथे क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर हा झाला पहिला ऑप्शनसाठी. आता ऑप्शन 2, म्हणजे काहींकडे पहिला ऑप्शन नसेल तर दुसरा ऑप्शन पण आपण बघायला पाहिजे, कारण दोन्ही ऑप्शन आपण इथे शिकू. आता ऑप्शन 2 मध्ये काय होतं की ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला जास्त डिटेल्स फाईल करावी लागते. तुम्ही बघा इथे ऍप्लिकेशन डिटेल मध्ये पूर्ण तुमचं नाव, तिथे वडिलांचं नाव, त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे भरावा लागतो, ज्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स, त्यानंतर पर्सनल ॲड्रेस, त्यानंतर मोबाईल नंबर, युजर नेम, तुमचा पॅन कार्ड नंबर वगैरे टाकावा लागतो. अगोदर आपण टाकला नव्हता पण इथे तुम्हाला तो टाकावा लागतो. आणि नंतर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स इथे बघावे लागतात. याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, तुमचा टाकल्यानंतर तुमचा एक फोटो. पण फोटो देताना पण काय करायचं, फोटो द्यायच्या वेळेस तुम्हाला ही गोष्ट इथे बघायची आहे की फोटो तुम्हाला त्याच KB मध्ये तिथे अपलोड करायचा आहे. इथे दिलेलं आहे बघा सर्व डिटेल्स. तर 5 KB ते 20 KB आतमध्येच तो फोटो तिथे अपलोड करायचा आहे, जेणेकरून तिथे त्या फॉर्मवर तो ऑटोमॅटिकली फोटो तिथे दिसतो. त्यामुळे त्याच त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो तिथे अपलोड करायचा. त्यानंतर पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंटचा ID, तर या पद्धतीचं एक लायसन तुम्हाला इथे पूर्णपणे अपलोड करायचं. इथे लिहिलेलं आहे बघा एनीवन. आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस, तर ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी एक तुम्हाला तिथे जोडायचं आहे. इथे आधार कार्ड आणि इथे आधार कार्ड दिलं तरी चालेल, कारण आधार कार्ड ॲड्रेस प्रूफ चालेल. त्यानंतर आय ॲक्सेप्ट करून इथे तुम्ही रजिस्टर्ड करायचं आहे. म्हणजे अगोदर तिथे फक्त मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन मधून आपल्याला ID मिळाला होता, पण इथे काय केलं आपण ऑप्शन 2 सिलेक्ट केलं होतं, त्यामुळे याची प्रोसेस वेगळी होती. तर ती प्रोसेस आपल्याला कशी करायची तर ती सुद्धा मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेली आहे. त्यानंतर असा डॅशबोर्ड तुमच्या समोर इथे ओपन होईल. असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला जो कॉलम दिसतो, तर त्या कॉलम मध्ये तुम्हाला काही गोष्ट सर्च करायची आहे. तर ती गोष्ट काय करायची, तुम्हाला इथे टाकायचं आहे SHOP, म्हणजे शॉप. इथे तुम्ही शॉप सिलेक्ट केल्याबरोबर ज्यावेळेस तुम्ही त्याला क्लिक करता तर लगेच तुमच्या समोर एक अशा पद्धतीची विंडो इथे जनरेट होते. आपले सरकार इथे नाव येईल आणि इथे शॉपॅक लायसन रिलेटेड किंवा अजून काही फॅक्टरी लायसन रिलेटेड इथे तुम्हाला एवढे लायसन्स आणि डिपार्टमेंट इथे दिसतात. म्हणजे तुम्हाला जर मोटर इस्टॅब्लिश, म्हणजे तुम्हाला एखाद्या व्हेकलचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, लेबर कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्यानंतर फॅक्टरीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, किंवा अजून तुम्हाला जे काही छोटे मोठे रजिस्ट्रेशन असतात ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे सगळे रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला करायला मिळतात. आता आपल्याला शॉप करायचं आहे, त्यामुळे मी इथं शॉप सिलेक्ट केलं. शॉप सिलेक्ट केल्यानंतर इथे मला पुन्हा अजून एक ऑप्शन विचारलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं की शॉप अँड इस्टॅब्लिश इंटिमेशन्स, तर ते 0 to 9 वर्कर, आणि इथे काय आहे शॉप अँड इस्टॅब्लिश रजिस्ट्रेशन. म्हणजे यामध्येच त्याची व्याख्या आहे की इंटिमेशन्स 0 to 9 साठी आणि प्रॉपर रजिस्ट्रेशन तुम्हाला 10 अँड अबोवचं तुम्हाला हे वेगळं आहे. त्यामुळे ज्यांना 0 to 9 चं करायचं असेल त्यांनी इथे करायचं आणि ज्यांना 10 to अबोव असेल त्यांनी इथे करायचंय. आता मी समजेल की तुम्ही 0 to 9 मध्येच आहात, त्यामुळे मी 0 to 9 मधून करून दाखवतो.
तर मी 0 to 9 ला इथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर लगेच मला इथे अशा पद्धतीची विंडो इथे येते. हे विंडो आल्यानंतर काय करायचं, यामध्ये सिलेक्ट डिव्हिजन, मग इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन दिसेल. जर तुम्ही मराठवाड्यामधनं असाल तर इथे डिव्हिजन औरंगाबाद येईल. जर तुम्ही विदर्भातून असाल तर अमरावती येईल. तुम्ही नाशिक तिकडल्या विभागातून असाल तर नाशिक येईल. ठाणेमधून असाल तर ठाणे येईल. आणि त्याच्या अंडरमध्ये तुमचा जो जिल्हा येईल तर तो जिल्हा इथे सिलेक्ट करून ऑफिसचं नाव सिलेक्ट करायचं आहे. आणि नंतर तुमची आस्थापना म्हणजे तुमच्या व्यवसायाचं तुम्हाला काय नाव द्यायचंय ते नाव तुम्ही पूर्णपणे इथे टाकायचं आहे. लक्षात येत असेल सर्वांच्या, कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला तसे सुद्धा तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायचंय. तुम्हाला लगेच मी त्याचं उत्तर सुद्धा तिथे देईल. त्यानंतर आस्थापनेचे नाव तुम्ही इंग्लिशमध्ये इथे टाकल्यानंतर लगेच ऑटोमॅटिकली इथे मराठीमध्ये ते नाव इथे येऊन जाईल. त्यानंतर आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती म्हणजे अगोदर तुम्ही रजिस्टर्ड आहे किंवा फ्रेश आहात तर इथे ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. तर त्या गोष्टीची माहिती तुम्ही तिथे द्यायची आहे. त्यानंतर आस्थापनेचा पत्ता वगैरे तुम्ही टाकायचा आहे जो की तुमच्या लाईट बिलवर आहे. आणि हा जो व्यवसाय तुम्ही नोंदणीकृत करता, तुम्ही व्यवसाय रजिस्टर्ड करता, तर तो व्यवसाय कुठल्या तारखेपासून करताय तर ती तारीख सुद्धा तुम्ही इथं मेन्शन करायची आहे. आजपासून करत असाल तर आजची तारीख तुम्ही तिथं टाकू शकता. त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसायाचं स्वरूप. मग तुम्ही व्यवसाय करताय पेस्ट कंट्रोलचा तर पेस्ट कंट्रोल सर्व्हिस टाकायची. तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्या पद्धतीचा व्यवसायाची तिथं पूर्णपणे तुम्ही नोंदणी करायची आहे. इथे सिलेक्ट सेक्टरमध्ये तुम्हाला इथे विचारलं जात आहे की तुमची आस्थापना खाजगी आहे प्रायव्हेट आहे तर ते तुम्ही इथून पूर्णपणे नमूद करायचे. त्यानंतर कामगाराची संख्या. आता ऑलरेडी आपण 0 to 9 केलंय त्यामुळे 0 to 9च्या आतमध्ये जिथली संख्या आली पाहिजे. तर मेन इथं दिसतंय वुमन, तर या पद्धतीचं तुम्हाला भरायचं आहे. फक्त तुम्ही एखाद्या यातला पॉईंट टाकला तर नंतरचे कॉलम तुम्हाला 0 टाकून भरायचे आहे. त्यानंतरच तुमचे ते कॉलमचा ऑप्शन समोर जाईल. हा विषय सुद्धा तिथे लक्षात घ्यायचा आहे. पण तुमचे लेबर जे आहे ते 0 to 9 मध्येच इथे यायला पाहिजे कारण आपण इंटिमेशनसाठी रजिस्ट्रेशन सध्या करत आहे. त्यानंतर मालकाचे संपूर्ण नाव म्हणजे तुम्ही प्रोप्रायटर आहात त्यामुळे तुम्ही प्रोप्रायटरचं तुमचं पूर्ण इथे नाव द्यायचं. इथे इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे मराठीमध्ये ते नाव कन्वर्ट होईल. आणि तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तुमचा तर तो ॲड्रेस पूर्णपणे तुम्ही इथं टाकायचा आहे. जर तुम्ही घरून जर व्यवसाय करत असाल तर तुम्ही घरचा आणि आधार कार्डचा नंबर नाव सेम पण असेल तरी काही अडचण नाही ते सुद्धा इथे चालेल. इथे एक्स्ट्रा एक गोष्ट विचारली जाते रेसिडेंट्स साईन तुम्ही किती वर्षापासून आहे तर ते इथे टाकायचं आहे. आणि स्टेटस अँड डेझिग्नेशन मध्ये इथे ओनर किंवा प्रोप्रायटर तुम्ही इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर मॅनेजर जर असेल तर भरायचंय नसेल तर हा कॉलम नाही भरला तरी चालेल हा खाली सोडायचा आहे. त्यानंतर आस्थापनाची वर्गवारी म्हणजे दुकाने आहे आस्थापना आहे निवासी हॉटेल उपागृह थिएटर किंवा शॉप आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन येते सिलेक्ट कॅटेगरी तर इथे तुम्ही शॉप सिलेक्ट करायचं आहे आणि नंतरचं ऑप्शन तिथे चेक करायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या जर आस्थापना मालकाच्या कुटुंबातील जर कोणी काम करत असतील ब्रदर सन अजून कोणी तुमचे सिस्टर वगैरे असेल तुमची मुलगी असेल भाऊ असेल तर ते तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. हे मेन्शन केल्यानंतर लगेच इथे सबमिटचं ऑप्शन येईल आणि मिनिमम डॉक्युमेंट्स ते द्यावे लागतात तुम्हाला जे की मी अगोदर सांगितले. आणि 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये लगेच तुम्हाला इंटिमेशनची जी पावती आहे जे की मी अगोदर तुम्हाला दाखवली होती ती पावती लगेच तुम्हाला तिथून डाउनलोड करता येईल आणि लगेच ती पावती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि यासाठी तुम्हाला एक 21 रुपयेच भरावे लागतात जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 21 रुपयामध्ये तुम्हाला हे लायसन्स रजिस्टर्ड इथे करता येईल. आणि इथे तुम्हाला ऑप्शन येईल असं डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट आणि इथे क्लिक केल्यानंतर लगेच PDF 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या इथे डाउनलोड होऊन जाईल. तर मित्रांनो आतापर्यंत आपण प्रोप्रायटरशिपची नोंदणी आता बघितली की प्रोप्रायटरशिपची नोंदणी अशा पद्धतीने केली जाते आणि इझिली ही रजिस्ट्रेशन आपल्याला केलं जातं ज्यामध्ये तुम्ही शासनाचे कितीही मोठे टेंडर सुद्धा या प्रोप्रायटरशिपच्या फॉर्मवर तुम्ही इझिली घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळं रजिस्ट्रेशन वेगळे कंप्लायन्स असण्याची बिलकुल गरज नाहीये. या एका लायसन्सवर तुम्ही आजही रजिस्ट्रेशन केलं तर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये लगेच कामाला सुरुवात करू शकता. जे माझे काही सदस्य असतील काही तुम्ही नवीन जर जर आपला व्हिडिओ जर बघत असेल आणि तुम्ही जर आता आपला व्हिडिओ बघून जर नोंदणी करत असाल तर तुमच्या नवीन व्यवसायाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा.
व्हिडिओ जर कळाला नसेल किंवा अजून काही क्युरी असतील किंवा बिझनेसच्या काही नवीन नवीन जर आयडियाज जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला जॉईन असंच राहा. आपल्या चॅनलला अशाच व्यावसायिक माहिती तुम्हाला नेहमी मिळत जातील. धन्यवाद.